दोन गोष्टींची असणारी चर्चा त्या ठिकाणी झाली. एक म्हणजे UGC यांनी जो बदल केलेला आहे कायद्यामध्ये की OBCच्या विद्यार्थ्यांना सुद्धा युनिव्हर्सिटीजमध्ये आणि कॉलेजमध्ये त्यांच्यावरती अन्याय होतो, तेव्हा हा अन्यायाला तोंड देण्यासाठी जो नवीन कायदा 2025 साली UGCने केला होता, त्याच्यामध्ये ॲट्रॉसिटीचा कायदा जो आहे त्या ॲट्रॉसिटी कायद्यातली प्रोव्हिजन्स त्याच्यासारखी प्रोव्हिजन्स ह्या लागू होतील असं नमूद त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. या UGCच्या 2025च्या नियमाच्या विरोधात सवर्ण विद्यार्थ्याने आंदोलन उभं केलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये काही वकिलांनी पिटिशन त्या ठिकाणी दाखल केली आणि दाखल करून या नवीन नियमावलीला स्टे देण्यात आला आणि जुनी नियमावली 2012ची जी होती की जिला पुन्हा रिवाईव्ह करण्यात आलं. निर्णय असा झाला आजचा की ज्या वेळेस OBCच्या हक्काच्या संदर्भात कुठलंही मॅटर सुप्रीम कोर्टात जातं तर त्याला स्टे मिळतो अशी असणारी परिस्थिती आहे. सुप्रीम कोर्टातलंच इंदिरा साहनी या निर्णयाने संविधानिक रीत्याने OBCला आरक्षण मिळू शकतं आणि 27% दिलेलं आरक्षण हे घटनाशीर आहे असा निर्णय त्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. या निर्णयालाच अनुसरून OBCच्या नेत्यांचं असं ठरलं की आपण चीफ जस्टिस सुप्रीम कोर्टाचे जे आहेत त्यांची भेट मागायची आणि त्यांना असं विचारायचं की एकदा संविधान आम्हाला आरक्षण देऊ शकतं, म्हणजे OBCला आरक्षण देऊ शकतं, तर ते अंमलबजावणी करत असताना समाजातले काही विध्वंसक लोक की ज्यांचा अजूनही आरक्षणाला पाठिंबा नाही, असे ज्यावेळेस अन्याय अत्याचार करतात आणि त्यांच्या विरोधात कारवाई व्हावी या दृष्टीने कायदे केले जातात, नियम केले जातात, त्यावेळेस प्रत्येक वेळेस सुप्रीम कोर्ट त्याला स्टे का देते हा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे. नवीन आम्ही काही मागत नाही आहोत, OBC नवीन काही मागत नाहीये. तो एवढंच म्हणतोय की अंमलबजावणी करताना समाजातले काही व्यक्ती, काही घटक ते मान्य करत नाही, त्याला डावलतात, त्याला नाकारतात आणि त्यांच्या नाकारत्याला कायद्याने कुठेही बंधन घातलेलं नाही किंवा तो गुन्हेगार आहे असं कुठेच संबोधलेलं नाही. त्यामुळे आम्हाला जे प्रोटेक्शन दिलं जाते त्या प्रोटेक्शनच्या आड सुप्रीम कोर्ट का येतंय हा विचारण्याचा असताना आपण तिथे ठरवलेलं आहे आणि जे कोणी OBCच्या बाजूने सुप्रीम कोर्टामध्ये लढतायत त्या सगळ्यांना आपण सरळ हाताने मदत केली पाहिजे असा पहिला निर्णय त्या ठिकाणी झाला.
दुसरा निर्णय जो झाला त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधल्या ज्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत, मग पुण्याची युनिव्हर्सिटी आहे, कोकणातली आहे, कोल्हापूरमधली आहे, सोलापूरमधली आहे, नांदेडमधली आहे, मराठवाड्यामधली आहे, जळगाव आहे, अमरावती आहे, नागपूर आहे, गडचिरोली आहे आणि नाशिकमधली मेडिकलची आणि कोकणामधली इंजिनिअरिंगची जी विद्यापीठे आहेत, या विद्यापीठांमध्ये ओबीसीच्या संघटनेचा निर्णय आहे की ओबीसीच्या संघटनेच्या वतीनेच या सगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये हे जे प्रावधान आलेलं आहे UGCच्या ह्याच्यामध्ये, त्याच्याबद्दलची चर्चा, त्याच्याबद्दलचा अवेअरनेस हा युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये घेण्याचा निर्णय झाला. UGCचाच निर्णय आहे आणि UGCच या युनिव्हर्सिटींना ग्रँट देते. त्याच्यामुळे व्हाईस चान्सलर आम्हाला ह्या चर्चा घडवण्यासाठी त्यांचे जे सभागृह आहेत ते सभागृह उपलब्ध करून देतील असा अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी धरतो आहोत. आणि या चर्चेच्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्यांना मिळालेला अधिकार याचा उजागर करणं हा त्याच्यातला एक भाग आहे. हा दुसरा निर्णय झाला. तिसरा निर्णय त्या ठिकाणी जे आहे तो म्हणजे ठरलं असं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, की ज्यांना आता देवाभाऊ म्हणून म्हटलं जातं, त्यांनी कारवाई करताना खरातांच्या संदर्भातली कारवाई करत असताना त्यांनी फक्त एका महिलेवरती कारवाई केली, परंतु खरातांच्या व्हिडिओमध्ये बुवा सुद्धा आहेत. तेव्हा या बुवांवरती कारवाई कधी होणार याची असणारी चर्चा जोरदार सुरुवात झालेली आहे आणि त्यांनी तारीख सांगावी की ह्या तारखेच्या आतमध्ये त्या सगळ्यांवरती कारवाई होईल, अन्यथा चुकीचा मेसेज जाण्याची असणारी शक्यता आहे. ओबीसीच्या नेत्यांमधली असणारी जी चर्चा आहे की ओबीसीलाच टार्गेट केल्या जात आहे आणि इतरांना माफ केल्या जाते अशीच असणारी परिस्थिती आहे. आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा धरतो की ते न्याय भूमिका घेतील आणि जे जे खरातांशी संबंधित आहेत त्या सगळ्यांवरती कारवाई होईल असं मी त्या ठिकाणी मानतो. अमेरिकेच्या काँग्रेसने एक चांगला पायंडा घातला असं मी त्या ठिकाणी म्हणेन की एस्टीन फाईल्स मधल्या काही कुटुंबांना त्रास होणाऱ्या रील्स आहेत, व्हिडिओ आहेत, फोटोग्राफी आहेत, याची पर्वा न करता समाजामध्ये आम्ही समाजसेवा करतो म्हणून असं भूषवतात, पण प्रत्यक्षात ते डाकू आहेत, समाजविरोधक आहेत. अशांचा चेहरा हा सामान्य लोकांपर्यंत आला पाहिजे म्हणून त्यांनी ते सगळं पब्लिसाइज केलं अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा आम्ही सुद्धा असणारा मागणी ही करतो आहोत की अमेरिकेच्या काँग्रेसला नाहीतरी आपण बाप म्हणून मानलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रायलला बाप म्हणून मानलेला आहे, पण जो काही करारनामा झालेला आहे, ट्रेड एग्रीमेंट झालेला आहे,
त्या ट्रेड एग्रीमेंटमध्ये आपण असं म्हटलेलं आहे की अमेरिकन इंटरेस्ट हा इंडियन इंटरेस्ट राहणार आहे. तेव्हा अमेरिकन इंटरेस्ट असा आहे की जे कोणी बदमाश आहेत त्यांचे चेहरे लोकांसमोर आणायचे. त्याच्यामुळे तेच प्रिन्सिपल मान्य करत देवेंद्र फडणवीस यांनी खरातांची जी फाईल्स आहेत, ज्या सोशल मीडियावरती ज्ञान त्या तऱ्हेनं येतात आहेत, याच्यापेक्षा अधिकृतरित्याने गव्हर्नमेंटकडून आल्या तर अधिक आम्ही त्या ठिकाणी उचित त्या ठिकाणी मानतो. जे कुटुंब अडकलेलं आहे त्या कुटुंबांना ह्याचा त्रास होईल, त्यांची बदनामी होईल, हे जरी आपण धरलं तरी हे जे भोंदू बाबांच्या नादी लागण्याचा जो कारभार आहे तो समाज व्यवस्थेतून थांबला पाहिजे, बंद झाला पाहिजे. या दृष्टीने निर्णय कठीण आहे हे मान्य आहे, पण हा निर्णय घेतलाच गेला पाहिजे की त्या सगळ्या व्हिडिओज, रील्स जे काही आहे खरातांच्या संदर्भातलं ते पब्लिक डोमेनमध्ये येईल, असं सरकारने निर्णय घ्यावा, अशी आमची असणारी चर्चा झाली. आता आपण ह्या ओबीसीच्या नेत्यांना विचारू शकता त्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात. धनगर आरक्षणासंदर्भात आंदोलन सुरू होतं, अल्टिमेटम पण दिलाय, मग थांबले. ते आता आंदोलनकर्त्यांना माहिती कोणता अल्टिमेटम दिलाय आणि त्यांना काय सरकारने आश्वासन दिलंय. त्यामध्ये आम्ही काही त्यांच्या कुठल्याही संपर्कात नाही आहोत, कारण की तो एक स्वतः आंदोलनकर्ते मूळ ओबीसीच आहेत, परंतु कुठंतरी त्यांना आता एसटी मधून आरक्षण मागताय. त्यांना मी यापूर्वी बी सांगितले की त्यांच्या आंदोलनाला आमच्या शुभेच्छा आहेत, परंतु तो राज्य सरकारचा आणि विशेषतः सुप्रीम कोर्टाचा निर्णय ते काय असेल नक्कीच राज्य सरकार आणि सुप्रीम कोर्ट ठरवेल. आणि ते आंदोलक त्यांनी उपोषण मागे घेतलं, नक्कीच त्यांना कुठलं तरी आश्वासन मिळालं असेल, त्यानंतर त्यांनी उपोषण सोडलेलं आहे. हे बघा, जरांगे म्हणजे कुठतरी मेंढ्यांच्या कळपात बिबट्या किंवा एखादा वाघ घुसलेला असं एक म्हणावं लागेल, कारण की राज्यभर मेंढपाळांना मराठा समाजांकडून झोडपल्या जाते, मारहाण केल्या जाते. अक्षरशः लातूर जिल्ह्यामध्ये माऊली सोट नावाचा धनगर समाजाचा तरुण, गावगाड्यामधला तरुण अतिशय लाठ्या काठ्यानी बडून त्याला जीवे मारलं. त्यावेळी जरांगेनी तोंड उघडलं नाही. त्यानंतर अनेक ठिकाणी मेंढपाळावर हल्ले झाले, विशेषतः जरांगीच्या गावामध्ये, मातुरी गावामध्ये जरांगीचा पुतण्या असणारा, जरांगी नावाचा जरांगीचा सक्का चुलत पुतण्या असणाऱ्या माणसांनी मेंढपाळांना डोके फोडले. तिथं जरांगी बोलला नाही की बाबा धनगर समाजाचे आपण मोठे भाऊ आहोत, धनगर समाज आपला लहान भाऊ आहे, आपण त्यांना मारहाण केली नाही पाहिजे, मेंढपाळांना मारहाण नाही केली पाहिजे. परंतु हे कुठंतरी आता ओबीसी मध्ये फूट पाडण्यासाठी अगदी तात्काळ मुंबईमध्ये येऊन पाठिंबा दाखवणं, आणि पाठिंबा तरी काय, हे पुतना मावशीचं प्रेम म्हणावं लागेल. पाठिंबा एक 2-5 डोके येऊन तिथं पाठिंबा देणं, याला पाठिंबा म्हणत नसतात. मराठा समाजाचा कुठं पाठिंबा आहे? ह्या आंदोलनाला जरांगीने पाठिंबा दर्शवलाय. त्यामुळे जरांगीच्या पाठिंब्याकडे आपण दुर्लक्ष केलेलं काही हरकत नाही. पत्र लिहिणार ओबीसी संघटना, पत्र देणार की भेटीसाठी आम्हाला वेळ द्या, ते त्या दिवशी वेळ देतील, त्या दिवशी ओबीसी नेते भेटायला जातील. परंतु समाजात अनेक जाती धर्म आहेत आणि त्यांचे पण खूप सारे म्हणजे भोंदू बाबा असतात प्रत्येकाच्या धर्मामध्ये. या सगळ्यांवर बंदी येणं गरजेचं का फक्त भोंदू बाबा जे आहेत
हिंदू समाजात माझं त्यांचं मी असं म्हणेन की जुन्या व्यवस्थेमध्ये जे भोंदू बाबा करणारे होते ते भोंदू बाबा नव्हते, तर ते सायन्सचे विद्यार्थी होते असं मी त्या ठिकाणी म्हणेन. कारण का आगीवरती चालणं हे मी चॅलेंज करतो की सामान्य माणसाने मला चालून दाखवावं. पण ज्यांचा हा जुना व्यवसाय होता त्याच्यातला आजही त्या आगीवरनं तुम्हाला चालून दाखवेल. आता त्या ज्या समाजाचं ही उपजीविका होती असं मी मानतो. कारण का मनूच्या व्यवस्थेमध्ये त्याला प्रॉपर्टीचा अधिकार नव्हता. जे बलूत मिळेल त्याच्यावरतीच त्याचं जगणं होतं. त्याच्यामुळे त्या बलुत्याला अधिक काहीतरी मिळेल असं त्यांनी शोधून काढलं आणि ती त्याचं होतं. आत्ताचे जे भोंदू बाबा आहेत सगळे हे जुन्या काळच्या भोंदू बाबाच्या समाजातले नाहीत. म्हणजे खराताचं उदाहरण घेतलं तर ह्या जुन्या व्यवस्थेमधल्या भोंदूच गिरीमधले असणारे जे समूह होते त्याच्यामधला नाहीये. ही आता मॉडर्न आहेत. त्याच्यामुळे ह्या मॉडर्न भोंदू बाबांचा शोषणाची व्यवस्था होती. जुन्या भोंदू बाबा जे होते त्यांच्या पोटाशी संबंधित होता. त्याच्यामुळे शोषणाची व्यवस्था ती नव्हती. मोहनचं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की हे दलित असल्यामुळे त्यांनी हे सगळं केलंय. त्याच्यात कोण दलित? खरं हे सगळं करतोय धर्मभ्रष्ट करण्याचं काम त्यांनी केलं असं माझ्या अंदाजानं सरकारनेच खरात कुठल्या समाजाचे आहेत हे जाहीर करावं. चाकणकरांना टार्गेट केलं जातं. पण तुम्ही म्हटलं फक्त एका महिलेवर कारवाई झाली. म्हणजे आता मी असं म्हणजे पब्लिक सेक्टर पब्लिक ह्याच्या डोमेनमध्ये ज्या काही रील्स आलेले आहेत किंवा जे काही फोटोग्राफ्स आलेले आहेत किंवा जे काही व्हिडिओज आलेले आहेत त्या सगळ्यांवरती कारवाई का झाली नाही? पण अनेक राजकीय लोकांचे देखील फोटो आलेले समोर. लोक त्यांच्या का मंत्री असेल तर त्यांना राजीनामा दिला पाहिजे. आमदार असेल तर सभागृहामध्ये ठराव झाला पाहिजे की हे ह्या सभागृहामध्ये राहण्यालायक नाही आहे म्हणून ज्यांचं सभासत्व रद्द करण्यात येत आहे. हो, कोर्टात त्याला हजर केलं जाते अशी माझी माहिती आहे. कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार झालाय, मोशनलेला असेल किंवा ते मध असेल, या सगळ्या प्रकरणाची चौकशी किंवा ब्लॅकचा व्हाईट करण्याचा प्रयत्न झाला वाटतं. ते माझं म्हणणं असं की सरकारने पूर्ण चौकशी करावी आणि लोकांपुढे त्याचं सगळं मांडावं अशी विनंती आहे. दुसरं याच्यामध्ये जे आहे जी म्हणजे नावं किती खरी किती खोटी हे सरकार जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आपण कळत नाही. पण जी नावं आहेत ती खरी असं मांडलं तर घरात फार दिवसाचा पाहुणा आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. मी जसं म्हणालो की जुन्या जे सगळे भोंदू होते ते आपली कला जी आहे ती स्वतःच्या पोटासाठी वापरत होते. आत्ताचे जे आहेत ते स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी आहेत आणि म्हणून राजकारणी सुद्धा मिळवण्यासाठीच मागं पुढं करतो. मग तो शोधतो इझिएस्ट वे काही आहे तर भोंदू इझिएस्ट वे आहे. इतरांना कोणावरती कारवाई झाली नाही देवाभावाकडून. हे बसा, उभा राहा, पाठीमागं उभा राहा. तर मग
त्यांना ओबीसी म्हणून टार्गेट केला जातंय असा प्रचार सुद्धा व्हायला वेळ लागणार नाही. तेव्हा न्याय सगळ्यांसाठी सारखा आहे हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून द्यावं. त्याच्यात नर आणि झिरवळांचे पण काय व्हिडिओ समोर आले जातात त्यावरती राष्ट्रवादीच्या नेत्यांचे सगळे राजीनाम्यासाठी मागणी ते तुम्ही असं आता जे आहे ते राष्ट्रवादीचं नाही, हे आपला हा खरा एसटीन हा महाराष्ट्राचा आहे. पण जगाच्या एसटीन मधल्यांचे ज्यांचे फोटो आहेत, नावं आहेत, त्यांच्याबद्दल सुद्धा असणारं सोशल मीडियावरती यायला लागलेलं आहे. आज आज 2 महिने होतील अजित पवारांच्या अपघाताबाबत काही बोललं जात नाही किंवा एफआयआर कर्नाटकमध्ये केली जाते मग महाराष्ट्र सरकार काय महाराष्ट्रामध्ये सरकार सगळं आलबेल आहे असंच म्हणतंय. कर्नाटक सरकारला वाटलं ह्याच्यामध्ये काहीतरी गोडबंगाल आहे आणि म्हणून 0 FIR करून त्यांनी महाराष्ट्राला चौकशीला पाठवून दिलाय. आता बघितलं पाहिजे की महाराष्ट्र सरकार त्याच्यामध्ये चौकशी करते का. पण महाराष्ट्राने अगोदर इथे FIR का झाला नाही. कुठलाही इन्सिडेंट घडला की ज्याच्यामध्ये डेथ झालेला आहे तो नॅचरल आहे की अननॅचरल आहे हा नंतरचा भाग आहे. पण साधा FIR सुद्धा ज्यावेळेस होत नाही त्यावेळेस शंकेला जागा येते असं मी त्या ठिकाणी मानतो. ते त्याच्यामधलं असणारं जे आहे ते मी असं म्हणेन की तो वेगळा इश्यू आहे, तो याच्याशी जोडता येत नाही आपल्याला. त्या ह्याच्याशी माझं म्हणणं असं आहे की अजित पवारांचा जो FIR आहे तो झाला पाहिजे होता, हा बरोबर आहे, मी नाही म्हणत नाही आहे. पण त्याच्याशी आणि ओबीसीच्या नेत्याशी काही संबंध नाही. का सत्तेमध्ये ते नाहीत, सत्ता त्यांना काही मिळत नाही, त्याच्यामुळे त्यांना विचारून काही उपयोगात नाही. त्या ज्या विषयाशी लढायला मागतात आहेत, UGCचा कायदा आणि हा भोंदूबाबाचा कायदा, या 2 याच्यावरती त्यांना विचारलं ते उत्तरं देतील तुम्हाला. पुढे जाऊन जर काय बाकीच्या लोकांवर कारवाई नाही झाली तर एक ओबीसी समाजाच्या जी काही बैठक झाली तर मी सांगतो एक ओबीसी नेता म्हणून की ओबीसी म्हणून रुपालीताई चाकणकरांना सुद्धा तुम्ही क्षमा करू नका. जर याच्यामध्ये कोणी अडकलेला असेल तर ओबीसी जरी असला तरी त्याच्यावर कठोरात कठोर शासन व्हायलाच पाहिजे. पण फक्त तुम्ही एकाच प्याद्यावर तुम्ही कारवाई केली आणि बाकीच्यांना जर तुम्ही मोकळं सोडलं किंवा त्यांना तुम्ही ब्लॅकमेल करण्यासाठी जर ह्या फाईल वापरत असाल तर मात्र ते आम्ही सहन करणार नाहीये. ओबीसी जरी असला तरी त्याला तुम्ही जी कठोरात कठोर शिक्षा तुम्ही द्या, पण एकाच व्यक्तीला का. त्यामध्ये 39 आमदारांची नावं आहेत असं म्हणजे जाहीर झालेलं आहे. त्या सर्वांची नावं जाहीर करा, जनता पण आम्हाला अधिकार आहे. तुम्ही फक्त एकाला प्याद बनवता आणि बाकीच्यांना तुम्ही म्हणजे मागे दडवता, त्यांना ब्लॅकमेल करून तुम्ही सत्तेचा खेळ खेळता, हे मात्र म्हणजे आम्हाला मान्य नाहीये. त्यांच्या आश्रमाला पाणी पुरवलं होतं, त्यांना वेगवेगळ्या लॅविश सोसायटीमध्ये त्यांना राहायला जागा दिली होती, असे सगळे आरोप होत आहेत. मंत्रालयातले काही मंत्री देखील त्यांना सपोर्ट करतायत अशी धक्क्यावादात चर्चा आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं? सर्वात म्हणजे की या महाराष्ट्रामध्ये जो वारकरी संप्रदाय आला की त्यामध्ये सर्व बहुजन समाज हा मध्यम मार्गाकडे वळलेला होता. याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी या सर्व भोंदू बाबावर प्रहार केलेले होते. ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोने म्हणते साधू. म्हणजे आपल्याला आपल्या महाराष्ट्रीय परंपरेला यातला कुठलाही भोंदूपणा मान्य नव्हता आणि संतांनी त्याच्यावर कोरडे ओढून हा भोंदूपणा त्याने दाखवून दिलेला होता. परंतु आत्ताचे सत्ताधारी त्यांना सत्ता टिकवण्यासाठी जर भोंदूबाबांची मदत घ्यावी लागत असेल तर या पुरोगामी महाराष्ट्राला ही लाज आणणारी गोष्ट आहे. मला या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मला लाज वाटते की या राजकारणामध्ये ही जर भोंदूगिरी आणि बुवाबाजी जर त्यांना राजकारणासाठी वापरायची वेळ आलेली असेल तर हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं अधपतन आहे. तुम्ही म्हणताय की आर्थिक चौकशी व्हावी चाकणकरांची आणि त्यांच्या म्हणजे आर्थिक चौकशी नाही म्हणत आहे. नाही तुम्ही
तुम्ही सर्वच चौकशा करा आणि सर्वात कठोर शिक्षा द्या. त्यांना ओबीसी म्हणून बिलकुल हायगाय करू नका. पण त्यांच्याबरोबर 39 आमदारांची जी नावं आलेली आहेत ती नावं जाहीर करा आणि त्यांच्यावर पण तुम्ही कारवाई करा. ओबीसी म्हणून कुणालाही तुम्ही वेगळं क्षमा करू नका, कन्सेशन देऊ नका. सर्वावर कठोरात कठोर कारवाई करा. सारखी कारवाई झाली. युजीसी ऍक्ट संदर्भात विद्यापीठ स्तरावर ओबीसी नेते काही कार्यक्रम घेऊन जाणार आहात. ओबीसी संघटनांनी आम्ही आज प्रत्येक जिल्ह्यातले आज संघटक आलेले होते वेगवेगळ्या संघटनांचे, आणि आम्ही असं ठरवलेलं आहे की या युजीसी ऍक्ट मध्ये जर ओबीसी समाजातल्या विद्यार्थ्यावर अन्याय झाला तर त्याला सुद्धा संरक्षण यात मिळण्याची तरतूद केलेली आहे. आणि दुर्दैवानं या तरतुदीला काही राज्यामध्ये विरोध झाल्यामुळे सध्या त्याला स्थगिती आलेली आहे. तर आमची अशी ठाम मागणी आहे सर्व ओबीसी संघटनांची की ओबीसी त्यातले मायक्रो ओबीसी या सर्वच ओबीसी समूहाला की विद्यापीठामध्ये शिक्षणामध्ये जो भेदभाव होतो त्यातून त्यांना संरक्षण मिळालंच पाहिजे. यासाठी आम्ही प्रत्येक विद्यापीठामध्ये जाऊन ओबीसी संघटनांच्या बॅनर खाली आम्ही सर्व विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहोत, जागृती करणार आहोत, आणि यामध्ये जर गरज पडली तर आम्ही कोर्टामध्ये हस्तक्षेप याचिका दाखल करू. आणि साहेबांनी सांगितलं त्यानुसार आम्ही सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची आम्ही वेळ घेऊ आणि त्यांना विचारूयात की ओबीसी प्रश्नावर तुम्ही एवढा सापत्नभाव का दाखवता. प्रत्येक वेळेला याच्यावर स्थगिती येते, लवकर निर्णय होत नाही, कारण ओबीसीला लढण्याची क्षमता नाहीये. महाराष्ट्रामधला ओबीसी हा नेहमीच दबून राहिलेला आहे आणि ही लढण्याची जी प्रेरणा आहे ती आंबेडकरी चळवळीतून मिळालेली आहे. त्यामुळे आम्ही आता ओबीसी या वेळेला लढण्यासाठी आम्ही स्वतः मैदानामध्ये उतरत आहोत. आमची प्रेरणा आणि जो आमचा आदर्श आहे ते आंबेडकरी चळवळ आहे. त्यामुळे आम्हाला ओबीसीच्या हक्कासाठी, ओबीसीच्या संरक्षणासाठी आम्हाला मैदानात उतरावं लागणार आहे. साहेब हे युद्ध सुरू आहे इराण आणि अमेरिका आणि त्यामुळं इथं लॉकडाऊन लागल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असं वाटतंय. हे संपू द्या मग आपण बोलू त्याच्यावर. युजीसीवर काय असेल तर बोला. पीएम मोदी ने कल देश के सभी राज्यों के मुख्यमंत्री